सध्या मुलं काय पद्धतीने वाढतायत आपण सगळेजण पाहतोय की संपूर्ण पिढी मोबाईल हातात घेऊन जन्माला आलेली आहे। पण आमची इंद्रायणी आणि तिची मित्रमंडळी ही वेगळी आहेत। त्यांच्या कोणाच्याही हातामध्ये मोबाईल नाही। बसणार मी तुमच्या मनोमनी, नाव माझं इंद्रायणी। तेव्हा नक्की पहा इंद्रायणी। नमस्कार, लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपल्या लोकमत फिल्मीमध्ये खास पाहुणी आलेली आहे। नाटक, मालिका, चित्रपट अशा सगळ्याच माध्यमात तिनं तुफान बॅटिंग केली आहे। तिची तशी वेगळी ओळख सांगायची गरज नाही आहे, कारण की राधिका म्हणून, रमा म्हणून ती आपल्या कुटुंबाचा एक भागच आहे। पण एक वेगळी ओळख निर्माण करायला पुन्हा आपल्या कुटुंबात यायला ती सज्ज झाली आहे। मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल ती अभिनेत्री कोण आहे। आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री अनिता दाते। अनिता, तुझं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। नमस्कार। आज लोकमत फिल्मीच्या गप्पांमध्ये आली आहेस, एक वेगळी ओळख घेऊन आली आहेस, एक पुन्हा आमच्या कुटुंबाचा एक भाग व्हायला आली आहेस। हो, काय सांगशील, काय आहे आजचं निमित्त? ते तुझ्याकडनंच उलगडायला हवं। आजचं निमित्त आहे इंद्रायणी। सगळीच माणसं आता सध्या कलर्स मराठीवरती इंद्रायणीचे प्रोमोज पाहत आहेत। छोटी इंद्रायणी त्यांना दिसतीये, विठ्ठलाची मूर्ती दिसतीये आणि कलर्स मराठीवरती संध्याकाळी 7 वाजता येणारा 25 मार्चपासून येणारा हा शो आहे इंद्रायणी। आणि त्या निमित्तानं आज मी तुझ्याशी गप्पा मारायला आले आहे। प्रोमो आम्ही सगळ्यांनी बघितला आहे। एक अल्लड मुलगी, अवखळ मुलगी त्या प्रोमोत दिसतीये आणि त्याच प्रोमोमध्ये आम्हाला एकदा तुझी झलक दिसली आणि तुझं एक वेगळं पात्र दिसलं, तुझा एक वेगळा जॉनर दिसला, तुझी भाषेची ढब। तर इंद्रायणीमध्ये नेमकं अनिता काय करतेय? मी आत्ता आनंदीबाई नावाचं पात्र साकारते इंद्रायणी या मालिकेमध्ये। आनंदीबाई कोण आहे, कशी आहे, ही मालिका सुरू झाल्यानंतर तुम्हाला कळेलच। पण मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा आनंदीबाई ही नक्कीच वेगळी असणार आहे। इतके दिवस काहीतरी एक सुष्ट चेहरा घेऊन मी येत होते, आता मी एक दुष्ट चेहरा घेऊन येणार आहे। पण आपल्याकडे नेहमीच असतं, म्हणजे काय सुष्ट दुष्ट याच्यामध्ये आपण नको जायला, कारण प्रत्येक माणसाची वागण्याची काहीतरी एक पद्धत असते आणि ती व्यक्ती तशी का आहे त्यामागे काहीतरी कारणही असतं। तर आनंदी कोण आहे, काय आहे, ती अशी का आहे, ती तिच्या वागण्याला नेमकी काय कारणं आहेत, हे तुम्हाला मालिका सुरू झाल्यानंतर, गोष्ट सुरू झाल्यानंतर हळूहळू कळतच जाईल। पण इंद्रायणी ही एका छोट्या मुलीची गोष्ट आहे आणि या छोट्या मुलीच्या गोष्टीमध्ये मी एक आनंदीबाई नावाचं पात्र साकारते। पण आत्ता तुझा आधीचा प्रवास बघितला तर तू सगळ्या सिरियलमध्ये नायिका होतीस। नायिका म्हणून तुझी ओळख आम्हाला माहिती आहे, तू नायिका म्हणून पुढे आलेली आहेस। पण आता तू काय नेमकं आहेस? नायिका आहेस, खलनायिका आहेस, की त्याच्यातलं एक सहाय्यक व्यक्तिरेखेचं पात्र आहे? नेमकं आनंदीबाई हे कुठलं पात्र आहे? आनंदीबाई हे काय, मी नायिका नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नायिका आमची छोटी इंद्रायणी आहे आणि याच्यामध्ये मी एक खलभूमिका साकारते आहे। पण तेच गोष्टीमध्ये अनेक पात्र आहेत, 2 भाग असतात, 2 गट असतात, एक सुष्ट गट असतो, एक दुष्ट गट असतो। तर मी दुष्ट गटाची मेन आहे आणि आमची इंद्रायणी ही सुष्ट गटाची मेन आहे। पण आपण जर प्रोमोमध्ये बघितलं तर तुझं काय म्हणतात की तुझ्या दुष्टपणाला थोडीशी एक आम्हाला थोडंसं विनोदाचा पण एक कार्ड दिसतोय, किंवा एक काय म्हणतात की एक खलभूमिकेत सुद्धा एक वेगळा जॉनर त्या भूमिकेत दिसतोय। तर भूमिकेचं वेगळेपण म्हणजे प्रेक्षकांना आता नेमकी कशी अनिता बघायला मिळणार आहे? खरं तर ही सुरुवातीला लहान मुलांची मालिका आहे। ही वेगळी मुलं आहेत आणि त्या मुलांच्या नजरेतनं दिसणारी ही मोठी माणसं आहेत। सध्या मुलं काय पद्धतीने वाढतायत आपण सगळेजण पाहतोय की संपूर्ण पिढी मोबाईल हातात घेऊन जन्माला आलेली आहे। पण आमची इंद्रायणी आणि तिची मित्रमंडळी ही वेगळी आहेत। त्यांच्या कोणाच्याही हातामध्ये मोबाईल नाही। म्हणजे हा पिरियड ड्रामा आहे का, तर अजिबात नाही। थोडंसं काही वर्ष आपण थोडीशी मागे जाऊया फक्त। पण आपल्याला सध्याची मुलं अशी दिसतात की त्यांना कुठला प्रश्न मनामध्ये आला तर त्याचं गुगलवरती किंवा कुठल्याही माध्यमांवरती ते उत्तर शोधतात, पटकन मोबाईल हातात घेतात आणि त्यांना त्यांचं उत्तर मिळतं।
पण आमची इंद्रायणी तशी नाही. आमची इंद्रायणी ही तिच्या जगण्यातनं उत्तरं शोधणारी आहे. तिच्या जगण्यात तिला जे प्रश्न पडतात त्यातनं ती उत्तरं शोधत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आसपास जी माणसं आहेत त्या माणसांचं जगणं ती ऑब्झर्व करत असते आणि त्यातनं ती उत्तरं मिळवत असते. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी प्रोमो बघितलं असेल की इंद्रायणी म्हणते की आम्ही तुम्हाला जेवायला वाढतो. मग ते म्हणतात की नाही नंतर बायकांनी बसायचं असतं, असं घरातली एक बाईच म्हणते. तर त्याच्यावरती पुरुष म्हणतो की पहिले नेहमीच पुरुष जेवतात आणि नंतर बायका बसतात. तर आमच्या इंदूला स्वाभाविकपणे एक प्रश्न पडतो, मग नंतर पुरुष बायकांना वाढतात का? क्या बात, क्या बात. तर अशी आमची इंद्रायणी आहे. तिला तिच्या जगण्यामध्ये काही प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं ती स्वतः शोधू पाहते. आणि तिच्या नजरेतनं तिला आसपासची माणसं चांगली वाईट तिच्या दृष्टीने दिसत राहतात. कधी कधी आपण मुलांना ओरडतो, रागावतो, तर त्यावेळेस त्यांना असं वाटतं की हे आपल्याला नेहमीच रागवतात, हे रागवणारे काका आहेत, ही रागवणारी काकू आहे. असं एक त्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीचं एक चित्र उभं राहतं. तशी आनंदी जशी इंदूला दिसते ती जरा दुष्ट दिसते, ओरडणारी दिसते, करवादलेली दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी हे पात्र आणि तिच्यासोबतची जी पात्र आहेत म्हणजे अंताजी, संदीप पाठक, तुम्हा सगळ्यांचा लाडका अभिनेता संदीप पाठक, तो हे पात्र साकारतोय. आमची जोडी आहे आणि आम्ही दोघंही जण दुष्ट आहोत पण त्याच वेळेला तितकेच विनोदी आहोत. आणि त्या दोघांच्याही काहीतरी गमती जमती होत असतात आणि इंदू त्याही करत असते, लहान मुलं त्यांच्या गमती करत असतात. अशा अनेक गोष्टी, अनेक छटा या भूमिकेमधनं तुम्हाला या मालिकेमध्ये दिसणार आहेत. मी आता खरं तर त्याच प्रश्नाकडे येणार होतो की आम्हाला प्रोमोमध्ये तुझ्यासोबत संदीप पाठक दिसलाय आणि संदीपची ओळख म्हणजे एक विनोदी अभिनेता, तितकाच तो हरहुन्नरी आहे. पण तुमच्या दोघांची शेड कशी आहे किंवा संदीपसोबत काम करताना कसं वाटतंय? एक वेगळा सहकलाकार तुला मिळाला आहे. संदीप आणि मी आम्ही दोघंही एका स्कूलचे आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही यापूर्वी काम केलं होतं एका नाटकामध्ये, बार बार असं त्याचं नाव होतं. आणि त्यानंतर आम्ही आज जवळजवळ एक माझ्या मते 12-15 वर्षांनी आम्ही एकत्र काम करतोय. संदीपबरोबर काम करतानाचा अनुभव खरंच वेगळा असतो. यापूर्वी मी तो अनुभवलेला आहे आणि आत्ताही मालिकेचं चित्रीकरण सुरू झालेलं आहे आणि संदीपबरोबर काम करताना नेहमीच मजा येते, धमाल येते. तो माझा खूप चांगला मित्र आहे. या मालिकेच्या निमित्ताने मी माझ्या जुन्या मित्रांबरोबर पुन्हा काम करते. म्हणजे विनोद लवेकर आमच्या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते, ते निखिल शेठ, असे या लोकांबरोबर मी पुन्हा नव्याने काम करते आहे आणि फार छान वाटतंय त्यांच्याबरोबर काम करताना. साधारणतः 10 वर्षांपूर्वी मी या सगळ्या लोकांबरोबर काम केलेलं होतं आणि दरम्यानच्या काळात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इतकं काम करून आता परत भेटलोय तर मजा येते. वेगळ्या एनर्जीनी इंद्रायणीचं शूटिंग आम्ही करतोय आणि लोकांसमोर खूप काहीतरी चांगलं घेऊन येण्याची इच्छा आहे. या सगळ्या इतक्या दिवसांमध्ये मिळवलेला एक्सपिरियन्स आम्ही सगळेच जण इंद्रायणीमध्ये ओतू पाहतोय आणि खूप छान टीम जमलेली आहे असं मला वाटतंय. खरं तर तुझ्या मालिकेचा प्रवास बघितला तर प्रत्येक मालिकेत तू लहान मुलांसोबत काम केलेलं आहे आणि आपण हे सगळेच मान्य करू की आत्ताची पिढी आपल्यापेक्षा खूप ॲडव्हान्स आहे किंवा ती आपल्यापेक्षा खूप पुढची पिढी आहे. तर त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव तुझा कसा आहे? त्यांचं सायकोलॉजिकली म्हण किंवा गमतीशीर अनुभव म्हण. लहान मुलांसोबत काम करताना त्यांना एक वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावं लागतं, त्यांचं ग्रूमिंग वगैरे. तो ॲज अ कलाकार म्हणून तिथे आपलं पॅरेंटिंगही पणाला लागतं आणि आपला म्हणजे कलाकार म्हणून सुद्धा आपण पणाला लागतो. तर कसा अनुभव आहे? इंद्रायणीचा अनुभव हा वेगळा असणार आहे असं मी आत्ताच तुम्हाला सांगते. कारण आमची नायिका इंद्रायणी सांची भोईर ही साताऱ्याची आहे. त्याच्यानंतर आमचा राघव नावाचा जो माझ्या मुलाचं काम करतोय तो अकोल्याचा आहे. आयुष नावाचा आमचा छोटा मुलगा तो कोल्हापूरचा आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणून आलेली मुलं आहेत आणि आपण ज्याला म्हणतो आपण ती मुंबई पुण्यातली नाही, ती वेगळ्या ठिकाणची आहेत. सो त्यांच्यावरचे असलेले संस्कार, त्यांचं अनुभव विश्व हे अजूनही वेगळं आहे. त्यातनं आमचा जो राघव आहे त्याच्या घरात इतके दिवस टी व्हीच नव्हता. तर त्यामुळे
तो इतका खरा आहे. त्यांनी आत्तापर्यंत कुठलीही मालिका बघितलेली नाही आहे, त्यामुळे पण अत्यंत स्मार्ट आहे. त्याचा अनुभव विश्व वेगळं आहे. तो छान वाजवतो, त्याला मृदुंग वाजवता येतो. ह्या निमित्ताने मुलं वेगवेगळ्या गोष्टी शिकणार आहे. आता रोज आम्ही हरिपाठ म्हणतो, कारण याच्यामध्ये विठ्ठल हे एक प्रमुख पात्र आहे. या अख्ख्या गावाचं नाव आहे विठूची वाडी. तर मुलं रोज एक्सरसाइज करतात, रोज ते पोहायला शिकतात, झाडावरती उड्या मारायला शिकतात. त्यामुळे हे शिक्षण पण वेगळं आहे. हरिपाठ म्हणतात, मनाचे श्लोक म्हणतात. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी ते शिकतात. रोज शुभंकरोती म्हणायचं हल्ली मुलं विसरून गेलेली आहेत. त्यावेळेला ते काहीतरी वेगळं करत असतात, पण आमची मुलं रोज सेटवरती शुभंकरोती म्हणतात. त्यांना वेगळ्या सवयी लागतात. त्यामुळे मला खरं तर त्यांच्याकडे बघून माझं लहानपण आठवतं आहे. आत्ताची मुलं जी व्हिडिओ गेम्स खेळतात, तर तशी आमची मुलं नाही आहेत. ती जरी आत्ताची असली तरी ती खूप गप्पा मारतात, प्रश्न विचारतात, प्रश्न विचारण्यातनं शिकतात आणि अत्यंत लाघवी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर मुलं लाघवी असतातच. ते छान आपल्या जवळ येतात आणि स्वतःचं कौतुक करून घेतात. पण त्यांना सांगितलं की समजतंय आणि कोणी हेकट नाही. कोणी आत्तापर्यंत तरी मला कुठल्या गोष्टीवरनं हट्ट केलेला आणि रडलेलं मूल मला आत्ता दिसत नाही आहे. त्यामुळे इतकं मस्त वाटतं, इतकं छान वाटतं आहे आणि शांत वाटतं आहे हे सगळं बघून. आणि हे वातावरण तयार करण्यासाठी ती निर्मिती संस्था, ती गोष्ट, ती तसे संस्कार करणारे दिग्दर्शक, ही टीम पण आमची खूप चांगली आहे. त्यामुळेच वातावरण हे लहान मुलांसाठी अत्यंत उत्तम आहे. आणि जसं त्यांच्यावरती आत्ता संस्कार होत आहेत तसेच संस्कार आमची इच्छा आहे की समोरच्या लोकांवरती म्हणजे आमच्या मायबाप प्रेक्षकांवरती सुद्धा व्हावेत. आणि लहान मुलांना ही मालिका बघायला, लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना ही मालिका बघायला अधिक आनंद मिळावा त्याच्यातनं, असं आम्हाला वाटतंय आणि तो निश्चित मिळेल. मालिकेचं नाव आहे इंद्रायणी. आणि इंद्रायणी जेव्हा आपण शब्द ऐकतो तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात इंद्रायणी आठवते, ती ज्ञानोबांची इंद्रायणी किंवा आळंदीची इंद्रायणी. बरोबर. तर इंद्रायणी या नावाचा, मालिकेचा आणि मग ह्या सगळा काय प्रवास आहे? विठूची वाडी ही इंद्रायणी काठी आहे. आपण सगळेच जण अनुभवतोय की विठ्ठल आपलं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे. आणि आपण कधी महाराष्ट्रावरती अडचण आली, कधी कुणावरती अडचण आली तर विठुरायाला मानणारी मोठा वर्ग आहे आपल्याकडे. आणि एकच गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये काय किंवा अनेक ठिकाणी सुद्धा की विठ्ठलाच्या नावानं लोक एकत्र येतात आणि अत्यंत निरंजन मनाने विठ्ठलाची भक्ती केली जाते. तिथं कुठेही वाद नसतो, तिथं कुठेही म्हणजे याला दुमतच नाही. हां, तर आपल्याकडे मोठी वारी निघते विठ्ठलाची. विठ्ठलाचे भक्त खूप आहेत. तसंच विठूच्या वाडीत अनेक भक्त आहेत. आमची इंद्रायणी विठ्ठलाची भक्त आहे. विठ्ठलच तिचे मायबाप आहेत. त्यामुळे तिच्यासाठी विठुराया हाच तिचा पाठीराखा आहे. विठ्ठलाला मानणारा प्रत्येक माणूस हा तिचा मायबाप आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती आमची मालिका आहे. विठ्ठल हा पाठीराखा आहे इंद्रायणीसाठी. आणि इंद्रायणी त्या विठुरायाकडनं सगळ्या गोष्टी शिकत असते. आणि अर्थातच प्रेक्षकांनी आणि समोर असलेल्या लहान मुलांनीही त्या विठुरायाकडनं, आमच्या इंद्रायणीकडनं अनेक गोष्टी शिकाव्या, तिच्या जगण्यातल्या गोष्टी शिकाव्या, असं आमचं म्हणणं आहे. मालिकेतनं तसं खूप गमतीशीर सगळं लोकांना पाहायला मिळणार आहे, कारण की शेवटी पुरा 4 भिंतीच्या बाहेर पडून एक गावातलं वातावरण आणि इंद्रायणी तिचं नाव आणि एकंदर तुझं कॅरेक्टर, याच्यावरून सगळ्यांना अंदाज आला की मालिकेत काहीतरी भन्नाट घडणार आहे. पण आता मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं असेल तर चित्रीकरण कसं होतं आहे, कुठे होतं आहे आणि तो प्रवास कसा आहे चित्रीकरणाचा? आम्ही सध्या नाशिकमध्ये चित्रीकरण करतोय इंद्रायणीचं. गोदावरी काठी इंद्रायणीचं शूटिंग करतोय आणि खुल्या वातावरणात आहे. आणि आमच्याकडे नदी आहे, झाडं आहेत, भरपूर खेळायला अंगण आहे, भरपूर मुलं आहेत, भरपूर पोरं आहेत.
आणि अत्यंत शांततेत आणि एका वेगळ्या वातावरणात. मी जसं म्हटलं की कुठलीही गोष्ट घडताना, कुठलीही चांगली कलाकृती घडताना त्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. तर ती प्रक्रिया करून घेणारी माणसं ही विनोद लव्हेकर सारखे दिग्दर्शक आहेत. त्याच्यानंतर चिन्मय मांडलेकर याची पटकथा लिहित आहेत. आमचे संवाद लेखक प्रसाद सर कुमठेकर हेही खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत खूप चांगल्या चांगल्या मालिका लिहिलेल्या आहेत. आमची कलर्स मराठीची संपूर्ण टीम ह्यामागे आहे आणि त्यामुळे याची कथा आणि पटकथा खूपच चांगली मांडली गेलेली आहे. त्याच्यावरती उत्तम पद्धतीचे संस्कार होतात आणि ते चांगल्या पद्धतीने चित्रित व्हावे ह्यासाठी विनोद लव्हेकरांसारखे दिग्दर्शक हे उत्तम पद्धतीने आम्हाला सगळ्यांना तयार करतायत आणि सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. इथे असं नाही आहे की ते कुठल्याही पद्धतीत आम्ही सगळेजण बसतो, सगळेजण चर्चा करतो. आमचे वर्कशॉप्स झालेले आहेत त्यामुळे उत्तम वातावरण आहे. आम्हाला सीन करताना इतकी मजा येते. तुम्ही कधीतरी आमच्या सेटवरती आलात आणि भेट दिली तर तुम्हालाही कल्पना येईल की किती मस्त वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय. त्यातनं नाशिक माझं गाव आहे आणि इतक्या वर्षांनी पुन्हा नाशिकमध्ये जाऊन काम करताना मला स्वतःला खूप फ्रेश वाटतंय. पण आता चित्रीकरणाच्या दरम्यान आपल्याकडे अर्थात आता सिरियल नवीन आहे किंवा आत्ताच चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे, पण आता इतकी लहान मुलं आहेत, इतके दर्जेदार कलाकार आहेत, तर काही किस्से किंवा काही गमती जमती कसं म्हणजे काय घडलंय का किंवा असा एखादा काही किस्सा आहे का की आत्ता सिरियल सुरू झाली आहे आणि आत्ता तुला असं वाटतंय की अरे आत्ता इतकं छान वातावरण आहे, आता पुढे मजा येणार? मी आत्ता सांगितल्याप्रमाणे हे जे वातावरण आहे हे कुठल्याही कलाकारासाठी खूप आवश्यक असतं. म्हणजे विशेषतः मालिकेसाठी की आम्ही जेव्हा 12-12, 13-13 तास एका ठिकाणी काम करतो तर त्यावेळेला तिथे असणारी मुलं, तिथे असणारे आमचे सहकलाकार, संपूर्ण टीम, सगळी टेक्निकल टीम किती पद्धतीने एकत्र आलेली आहे आणि किती पद्धतीने एकमेकांसाठी काम करते याच्यावरती मालिकेचं भवितव्य त्या अर्थानं ठरत असतं. आणि इतकं सुंदर वातावरण मी अनुभवते आहे आत्ता या निमित्तानं की त्याला तोड नाही. आणि मला खात्री आहे की या वातावरणामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे, जी ऊर्जा आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोचवायची आहे आणि त्यांचं प्रेम मिळवायचं आहे. आणि मला खात्री आहे की या ऊर्जेने आम्ही लोकांसमोर खूप काहीतरी चांगलं घेऊन येऊ शकू. बघ, आपल्याकडे सिरियल म्हटलं की खूप तास शूटिंग चालतं, 12-12, 13-13, अगदी 20-20 तासाची कधी कधी शिफ्ट होत असते. तू अभिनेत्री म्हणून आता केवळ सिरियलच नाही करत, तू एकीकडे चित्रपट करत असते, नाटक करते. तुझं नाटक आता सगळीकडे सुरू आहे, ते लोक पाहत आहे. तर एक अभिनेत्री म्हणून तू हा सगळा काय म्हणतात की हा सगळा कारभार कसा करतेस किंवा हे सगळं कसं जमवतेस, मालिका, नाटक, सगळ्या गोष्टी कसं तू हँडल करतेस? नाटकाचे प्रयोग जोरात सुरू आहेत आणि तेच ते चांगली माणसं हा जो मुद्दा माझा आहे की चांगली माणसं, चांगली गोष्ट, चांगली प्रक्रिया ही कुठल्याही कलाकाराला हवीशी वाटते. आणि माझ्या सुदैवाने अशी माणसं मला मिळालेली आहेत. माझ्या नाटकात सुद्धा माझं नाटक आत्ता जे सुरू आहे माझ्या बायकोचा नवरा, तर त्या नाटकात सुद्धा माझे सहकलाकार पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख हे मला इतकं चांगल्या पद्धतीनं सांभाळून घेतात. बऱ्याचदा या चित्रीकरणाच्या निमित्ताने आम्ही दमलेलो असतो तर त्यावेळेस एकमेकांना एनर्जी देणं, संपर्कात राहणं, ऊर्जा देणं हे काम ते करत असतात. सागर स्वतः एक नवीन मालिका करणार आहे, तर त्या मालिकेचाही प्रोमो प्रेक्षकांनी बघितलेला असणार आहे. तर त्यासाठी तोही खूप तयार आहे, खूप एक्सायटेड आहे. त्यामुळे इतकं कामाचं आणि असं काहीतरी नवीन करूया, कलाकाराला जे खूप आवश्यक वाटतं असं सगळं छान वातावरण आहे. आणि एकमेकांना आम्ही कॅरेक्टरविषयी सांगतो, चर्चा करतो आणि या चर्चेतनं काहीतरी नवीन तयार होतं. म्हणजे कदाचित माझ्या मालिकेच्या कॅरेक्टरबद्दल त्यांना माहिती नसेल, पण मी काही काही गोष्टी सांगते, सेटवरच्या गमती जमती सांगते, तिथल्या मुलांबद्दल सांगते. आणि बऱ्याचदा मी खूप सरप्राईज झालेली असते की अशी मुलं आहेत आजही की जी कुठल्याही पद्धतीचे बाहेर चिप्स वगैरे मागत नाही आहेत. म्हणजे मी आत्तापर्यंत माझ्या सेटवरती त्या मुलांना कधीही चिप्स आणून दे, हे आणून दे, ते आणून दे, आईस्क्रीमच खाय असं काहीही बघितलेलं नाही. त्यामुळे
तुम्ही त्या मुलांना कसं ठेवताय याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात असंही मला वाटतं. त्यामुळे मी काही काही वेगवेगळ्या गोष्टी शिकतेय या प्रक्रियेतनं सुद्धा. माझे मित्रमंडळी मला या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत असतात. हे वातावरण कुठल्याही कलाकाराला आवश्यक असतं. तर त्यामुळे ही ऊर्जा माझी सपोर्ट सिस्टीम मला देते. दॅट्स इट. तू पुढचा प्रश्न, तू मालिका केल्यास, तू नाटक करतेस, चित्रपट करतेस, सगळ्या माध्यमात काम करताना ही तीनही माध्यमं स्पेशली तू तुझ्या शब्दात कसं डिफाईन करशील या तीनही माध्यमांना? मला असं वाटतं की मालिका म्हणजे कुठल्या माध्यमावरती माझं प्रेम आहे असं मला अजिबात आता सांगता येणार नाही. कारण मी जरी नाटक शिकलेले असले, म्हणजे नाटक हा माझा बेस जरी असला तरी मी मालिका करते आत्ता सध्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून करते. आणि मला या माध्यमात काम करायला खूपच मजा येते. म्हणजे सुरुवातीला असं होतं की आपण करत ठेवू का, आपण रोज काम करतोय, कलाकाराकडे कमी आयुधं असतात, ती त्यांनी पुरवून वापरली पाहिजे असं आपण अनेक वर्ष ऐकतो. रादर मी असं म्हणेन की मालिकेमध्ये मी अनेक गोष्टी एक्सप्लोअर करू शकते. मी माझा रोजचा रियाज करू शकते अभिनयाचा आणि तो मी करते. आणि त्यामुळे मला या दोन्ही माध्यमांमध्ये आता ह्यातनं काहीतरी, मी इथे या पद्धतीचं काम करते, आता मी त्यातनं वेगळं काहीतरी करून पाहते इथे आणि तिथे, ह्यासाठी प्रेरणा मिळते. तर ही खूप जमेची बाजू आहे आणि कुठलंही माध्यम कमी जास्त नाही आज माझ्यासाठी. आणि सर्व माध्यमं मला वेगळ्या गोष्टी शिकवतात आणि मी तीनही माध्यमांचे आभार मानेन की त्यांनी मला इतक्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. आता अजूनही एक माध्यम एक्सप्लोअर करायचं राहिलंय, ते म्हणजे वेबसिरीज. तर ते माध्यम मी आतापर्यंत एक्सप्लोअर केलेलं नाही, पण लवकरच ते करण्याची इच्छा आहे. आणि मला खात्री आहे की मी अभिनेत्री आहे, मी एक प्रोफेशनली काम करणारी अभिनेत्री आहे आणि मी त्याच पद्धतीचं ट्रेनिंगही घेतलेलं आहे. तर कुठल्याही अभिनेत्रीला वेगवेगळ्या माध्यमात कामं करताना अडचण यायला नको ह्यासाठी मी स्वतःला तयार केलेलं आहे. आणि माझ्या शिक्षकांनी मला तसं तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे वेबसिरीजमध्ये काम केल्यानंतर सुद्धा माझ्या गाठीशी खूप काहीतरी चांगला अनुभव येईल याची मला खात्री आहे. आणि मजा येते. आत्ता सध्या मला काम करताना, वेगवेगळ्या माध्यमात काम करताना खूपच मजा येते. पण मालिकांचं एक कायम कलाकारांच्या आयुष्यात वेगळेपण असतं. म्हणजे तू बघ ना की मालिका केल्यानंतर आपल्याला खूप लोक ओळखू लागतात म्हण, किंवा आपण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होतो. तर अर्थात तुझ्यासाठी हा अनुभव तू घेतलेला आहेस. तर मालिकेचं वेगळेपण आणि त्याचा काय म्हणतात की प्रेक्षकांशी असणारा कनेक्ट कसा वाटतो तुला? मी त्याचा खूपच भारी अनुभव घेतलेला आहे. सगळं कुटुंब एकत्र येऊन एखादी गोष्ट बघत असतं आणि ती गोष्ट बघताना ते रिलेट करत असतं. म्हणजे अगदी मला सांगायला आवडेल की आत्ता आमच्या इंद्रायणीमध्ये ज्या पद्धतीचं कुटुंब रंगवलेलं आहे, ते कुटुंब महाराष्ट्रातल्या कुठल्याही घरापेक्षा वेगळं नाही. त्या घरात जशी नाती असतात, जसं प्रेम असतं, जशा ईर्ष्या असतात, जसा पॉवर गेम असतो, जसं भावंडांचं प्रेम असतं एकमेकांवरती, त्यांच्यात राग रुसवे असतात, कोणाला तरी चांगलं वाटतं, कोणीतरी कोणावरती तरी प्रेम येतं, कुणाबद्दल तरी आपलेपणा वाटतो, शेजार असतो. तसंच काहीसं हा जो गावगाडा आहे, जो तुमच्या गावात आहे, तो आमच्याही गावात आहे आणि ती सिस्टीम आमच्याहीकडे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते खूप रिलेट होईल अशीच गोष्ट आहे. आणि त्यामुळे लोकांच्या मनात आम्ही रोज दिसत असतो, रोज त्यांच्या आयुष्यातलं काहीतरी जे तिथं घडत असतं तसंच आमच्याकडेही घडत असतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या आयुष्याचा भाग बनतो. कुणाला तरी याच्यातनं प्रेरणा मिळते, कुणाला तरी काहीतरी उत्तर सापडतं. तर हे जे उत्तर सापडणं आहे ना, तर हे कधीतरी माझ्याही आयुष्यात झालेलं आहे आणि तसंच समोरच्याच्याही आयुष्यात होतं. ह्यामुळे लोक मालिका पाहतात, तिथल्या पात्रांवरती प्रेम करतात आणि इतकं प्रेम करतात म्हणजे आज ह्या प्रेक्षकांशिवाय मी नाही आहे, हे मी तुला प्रामाणिकपणे सांगते. कारण
त्यांनी इतकं प्रेम दिलेलं आहे, इतकं जास्त प्रेम दिलेलं आहे की मी त्यांची खरोखर ऋणी आहे आणि मला त्यांच्या ऋणात राहायला आवडेल. अर्थात अर्थात. पण मालिकेचा म्हणजे थोडा वेगळा प्रश्न आहे हा. एखादी मालिका आपण करतो, मग त्याचे 100 भाग होतात, 200 भाग होतात, अगदी 400-500 होतात, आणि मग एका लिमिटनंतर असं होतं की ती मालिका खूप पुढे जाते म्हण, किंवा ती रटाळ वाटू लागते म्हण, किंवा त्याच्यावरती प्रेक्षक टीका करतात. आणि हल्ली सोशल मीडियामुळे टीका करणं खूप स्वाभाविक आणि सोपं झालं आहे. तर अभिनेत्री म्हणून तू ह्या टीकेकडे कसं बघतेस, की जेव्हा मालिकेवरती टीका होते किंवा त्या ट्रोल केल्या जातात? हे बघ, मालिकेवरती टीका होणं, एखादी गोष्ट आपल्याला आवडणं न आवडणं ही इतकी सापेक्ष गोष्ट आहे. बऱ्याचदा असंही होतं की प्रेक्षक मालिका सुरू होण्याच्या आधीच त्या मालिकेला नावं ठेवत असतात. त्यामुळे आपल्याकडे सोशल मीडिया इतकं म्हणजे ते इतकं स्वस्त आहे नावं ठेवणं. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं आत्ता, म्हणजे मला हा प्रश्नच नाही मला वाटत की आपण ट्रोलिंग घ्यावं नाही घ्यावं, ट्रोल का करतात, का मला इतकं वाटतं की का आपण इतकं वाईट बोलतो, का आपल्याला वाईट बोलावंसं वाटतं. तर मी यातनं एकच गोष्ट घेते की मी कुणाला सोशल मीडियावरती बघताना, एखादी कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करताना आधी मी यामध्ये काय बरं आहे ह्याकडे मी बघण्याचा प्रयत्न करते. आपण सगळेच जण या फेजमधनं जातोय, कुणाला दोष देण्याचं कारण नाही. म्हणजे कोणी आपल्याला ट्रोल करत असेल तर स्वाभाविक आहे, त्या माणसाचं मन आत्ता तसं करू पाहत आहे. पण आपण जर प्रयत्न केला, म्हणजे मीही प्रयत्न करते की आधी समोर काय बरं आहे वाढून ठेवलेलं ते पाहूया, आणि मग नंतर जर समजा असं नाही हे वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट आहे, हे आपण जर समजा व्यवस्थित पद्धतीने मांडू शकत असू तर खूपच बरं होईल असं मला वाटतं. एक नावं ठेवायची म्हणून नावं ठेवलीत असं व्हायला नको. तर ती त्या ट्रोलर्सची फेज आहे असं मी मानते. ते कधीतरी बऱ्या गोष्टींकडे वळतील. त्या सगळ्या आणि प्रत्येक वेळेस ते चुकीचे असतात असं अजिबात नाही. तेही बऱ्याचदा बरोबर असतात आणि त्यांनी ट्रोल करावं, त्यातनं आम्ही शिकावं हे अपेक्षित आहे. क्या बात आहे. अजून एक माझा प्रश्न होता की जेव्हा आपण एखादी मालिका करतो, ती मालिकेचं जेव्हा खूप भाग पुढे जातात आणि मग बऱ्याचदा असं होतं की ती मालिका खऱ्या अर्थानं थांबायची वेळ आलेली असते, की प्रेक्षकांनाही असं वाटत असतं की आता आमचं पोट भरलं आहे, आणि कधीतरी असं होतं की कलाकारांनाही असं वाटत असतं की आता आमचं पोट भरलं आहे. पण समहाऊ काही कारणामुळे, काही म्हणजे अर्थात वाहिन्यांच्या लेवलला काही गणितं असतात, त्या कारणांमुळे ती मालिका सुरू ठेवावी लागते आणि मग पुन्हा त्याला ट्रोल केलं जातं आणि वगैरे सगळा प्रकार होतो. पण जेव्हा आपल्याला कलाकार म्हणून स्वतःला असं वाटतं की नाही आता खूप झालं आहे, आता पोट भरलं आणि आता ही मालिका इथे थांबायला हवी, पण तर तसं नाही होत, तर अशा वेळी कलाकार म्हणून थोडी घुसमट होते का, किंवा थोडीशी नाराजी येते का की अरे यार आता आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपला प्रवास होऊ लागला आहे, सो आता आपण थांबायला हवं? उलट मला असं वाटतं की तिथे खरी जबाबदारी वाढते कलाकाराची. म्हणजे एखादी गोष्ट पटत नसते, पण कलाकाराचं कन्व्हिक्शन असं असायला लागतं की आपल्याला ती गोष्ट पटलेली आहे आणि तरी काम करायचं आहे. आणि अर्थातच कुठल्याही कलाकाराला असंच वाटत असतं की शेवट गोड व्हावा, तर तो झाला तर उत्तम आहे. पण आम्ही कलाकार बांधलेले आहोत या पद्धतीचं काम करण्यासाठी. ती घेतलेली जबाबदारी आहे आणि ती पार पाडणं हे आमचं काम आहे, आणि कलाकार म्हणून आम्ही ती जबाबदारी पार पाडायलाच हवी. जर समजा त्याच्यामुळे काहीतरी मानसिक त्रास होत असेल आणि खूप नुकसान होत असेल स्वतःचं, तर अत्यंत शांतपणे बाजूला व्हावं या सगळ्यातनं, आणि तशी सोय असते. पण इतकंच आहे की ते ठरलेलं असतं, ते ठरवलेलं असतं, ते कुणाचं तरी ठरलेलं असतं, आणि आपण या सिस्टीममध्ये एक छोटा भाग आहोत. याही पलीकडे जाऊन ही एक मोठी सिस्टीम आहे आणि एका मालिकेवरती अनंत लोकांची पोटं अवलंबून असतात. म्हणून आम्ही तुम्हाला रटाळ दाखवावं प्रेक्षकांना असं अजिबात नाही. ते मी म्हणते की प्रत्येकालाच असं वाटत असतं की शेवट गोड व्हावा, पण ही एक सिस्टीम आहे, एक व्यवस्था आहे, आणि ती व्यवस्था कोणी ना कोणीतरी ठरवत असतं. त्याचा आपण एक छोटा भाग आहोत. तो भाग आहोत, जेवढं आम्ही पालखीचे भोई आहोत, तर ती पालखी आम्हाला घेऊन जायची आहे. दॅट्स इट. एवढाच आमचा रोल आहे.
बऱ्याचदा आपण मालिका म्हणजे आता हल्ली खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका येत आहेत गेल्या काही दिवसात, आणि पूर्वी पण अशा मालिका होत्या. पण एक टिपिकल जो मालिकेचा साचा असतो, आपण बघतो की कौटुंबिक मालिकांचा एक साचा असतो, त्याच्यामध्ये एक समीकरण कायम ठरलेलं असतं, ते म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ज्याचा कदाचित तू पण वेगवेगळ्या मालिकांतून अनुभव घेतला असेल. तर मालिकांसाठी हा फॉर्म्युला गरजेचा असतो का? असं वाटतं का तुला की खरंच हे दाखवणं गरजेचं आहे? अनेक सोपे फॉर्म्युले ठरलेले आहेत. म्हणजे 3चा फॉर्म्युला आहे. समजा काय आता 2 बायका आहेत, 1 पुरुष आहे, 2 पुरुष आहेत, 1 बाई आहे वगैरे असे असतातच. पण आमची इंद्रायणी तशी नाही. इथे कुठेही कोणाचंही अफेअर आहे किंवा इथे अजून एक बायको आहे वगैरे असं नाही आहे. ही एका छोट्या मुलीची गोष्ट आहे, छोट्या मुलीला पडणाऱ्या प्रश्नांची गोष्ट आहे, तिच्या श्रद्धेची गोष्ट आहे, प्रत्येकाच्या श्रद्धेची गोष्ट आहे. कोण आपल्या श्रद्धास्थानाला कशा पद्धतीने ॲप्रोच होतं, मानतं, त्याची ही गोष्ट आहे. इथे हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा फॉर्म्युला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना वेगळं पाहायला मिळणार आहे, काहीतरी गमतीशीर पाहायला मिळणार आहे, हे मात्र आता तुझ्याच मुलाखतीतून आम्हाला कळलेलं आहे. आणि आत्ता जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे की नव्या मालिकेचं वेगळेपण काय आणि प्रेक्षकांनी इंद्रायणी का पाहावं? मी आनंदीबाई या भूमिकेतनं येते आहे. ही माझ्या आयुष्यातली एक वेगळी व्यक्तिरेखा आहे. आम्ही नवीन प्रयत्न करते आहे आणि मला आत्तापर्यंत लोकांनी खूप प्रेम दिलेलं आहे. माझ्या प्रत्येक भूमिकेवरती खूप प्रेम केलेलं आहे, मला पसंती दिलेली आहे आणि हे मी आत्तापर्यंत अनुभवलेलं आहे. आता एक वेगळी शेड घेऊन येते. कलाकाराला वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका कराव्या असं वाटतच असतं. आपण टाईपकास्ट होऊ नये असंही वाटत असतं आणि त्या पद्धतीने मला एका वेगळ्या पद्धतीच्या भूमिकेसाठी काम करण्याची संधी मिळालेली आहे. कलर्स मराठीनी मला ती दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं आहे. मला कुणाला तरी त्रास द्यायचा आहे, मला खूप त्रास द्यायचा आहे आणि इथं मी यशस्वी होईन की नाही हे माझे मायबाप रसिक ठरवणार आहेत. आता इंद्रायणी ही लहान मुलांची मालिका आहे. याच्यात खूप लहान मुलं आहेत. ते त्यांच्या जगण्यातनं अनेक गोष्टी शिकणार आहेत. आत्ताची जी पिढी आहे, आत्ताची जी लहान मुलं आहेत, ती देखील आमच्या इंद्रायणीबरोबर अनेक गोष्टी शिकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी ही मालिका नक्की पाहावी. इंद्रायणी जी आहे आमची सांची बोहीर, तिचे अनेक रील पण काही लोकांनी बघितलेले असतील. म्हणजे जे त्या पद्धतीचे फॅन आहेत ते पण पाहतील आणि आमचे अनेक लोकांवरती आम्ही संस्कार करू आणि हे सगळं विठ्ठलाच्या माध्यमातून करू. कारण आपला सगळ्यांचा देव आहे विठ्ठल. विठ्ठल हा आमचा पाठीराखा आहे, जो तुमचाही पाठीराखा आहे. आपण सगळे मिळून ही एक छान सुष्ट मालिका बघूया आणि आपल्या सगळ्यांवरती, आपल्या सगळ्यांच्या मनावरती खूप चांगले संस्कार करून घेऊया. त्यामुळे नक्की बघा. कलर्स मराठीवरती संध्याकाळी 7 वाजता 25 मार्चपासून आमची इंद्रायणी ही मालिका येते. आम्हा सगळ्यांवरती भरभरून प्रेम करा आणि मालिका नक्की बघा, फक्त कलर्स मराठीवर. अर्थात इतक्या सुंदर आणि गोड गप्पा झाल्यानंतर प्रेक्षक तुझ्या मालिकेकडे वळणार आणि तुझी मालिका बघणार. तुझ्या नव्या मालिकेसाठी लोकमत फिल्मीच्या सगळ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू.